नमस्कार. डॉक्टर संजय चतुर्वेदी यांच्या पुस्तकातून प्रेरणा घेऊन आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. भारतातल्या रिअल एस्टेट एजंट्सना त्यांचं हक्काचं, मेहनतीचं कमिशन कायदेशीररित्या कसं सुरक्षित करता येईल. चला तर मग यावरच सविस्तर बोलूया. असं अनेकदा होतं, नाही का, की डील फायनल होते, सगळी मेहनत यशस्वी होते, पण जेव्हा कमिशन मिळण्याची वेळ येते तेव्हा अचानक अनेक अडचणी उभ्या राहतात. ही एक खूपच कॉमन आणि मोठी समस्या आहे. पण घाबरण्याचं कारण नाही, कारण यावर एक ठोस, कायदेशीर उपाय आहे. तर आज आपण फक्त समस्या नाही तर त्यावरील उपायांबद्दल बोलणार आहोत. म्हणजे कायद्याचा वापर करून आपलं पेमेंट कसं सुरक्षित करायचं आणि महत्त्वाचं म्हणजे एका साध्या ब्रोकरच्या भूमिकेतून बाहेर पडून एक प्रोफेशनल सल्लागार म्हणून आपली ओळख कशी बनवायची हेच आपण समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या हत्यारापासून, आपलं सुरक्षा कवच, आणि ते आहे भारतीय करार कायदा. खरं तर हा कायदाच कोणत्याही रिअल एस्टेट एजंटसाठी संरक्षणाचा मूळ पाया आहे. डॉक्टर चतुर्वेदी यांचे एक वाक्य आहे जे अगदी परफेक्ट आहे. ते म्हणतात, कागदोपत्री कामाशिवाय काहीही पूर्ण होत नाही. आणि हे ना रिअल इस्टेट व्यवसायाचं कठू सत्य आहे. कोणताही व्यवहार असो, लेखी करार हा त्याचा आत्मा असतो. कारण कागदपत्रांशिवाय आपला हक्क सिद्ध करणं जवळजवळ अशक्यच होऊन बसतं. तर मग एका पक्क्या करारामध्ये कोणत्या गोष्टी असायलाच पाहिजेत? बघा, 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. 1. क्लायंटने आपल्याला एजंट म्हणून नियुक्त केलं आहे याचा ठोस पुरावा. 2. कमिशनचा दर नक्की किती टक्के असेल किंवा रक्कम किती असेल याचा अगदी स्पष्ट उल्लेख. आणि 3. हा करार किती कालावधीसाठी लागू असेल हेही त्यात नमूद असावं. या 3 गोष्टी असतील ना तर भविष्यातली बरेचसे वाद टाळता येतात. आता बघा, करार असण्याने आणि नसण्याने परिस्थितीत जमीन आसमानाचा फरक पडतो. जेव्हा लेखी करार असतो तेव्हा कायदेशीर संरक्षण मिळतं, सगळ्या अटी अगदी स्पष्ट असतात आणि पेमेंटची एक प्रकारे हमी असते. याउलट जर करार नसेल तर सगळा व्यवहार फक्त तोंडी शब्दांवर चालतो आणि मग पेमेंट न मिळण्याचा धोका खूप जास्त वाढतो. आणि एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, काळ बदललाय आणि त्यासोबत पुराव्याचं स्वरूपही बदललं आहे. म्हणजे आज फक्त कागदावरचा करारच पुरावा नाही, आपले ईमेल्स, व्हॉट्सॲपवर झालेलं बोलणं, अगदी बिल्डरसोबत भरलेले इन्स्पेक्शन फॉर्म्स, ह्या सगळ्या गोष्टींना आता कायदेशीर पुरावा म्हणून मान्यता आहे. खुद्द बॉम्बे हायकोर्टाने व्हॉट्सॲप मेसेजेसना पुरावा म्हणून स्वीकारलंय. त्यामुळे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, प्रत्येक डिजिटल संवादसुद्धा जपून ठेवणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर करार कायद्यांचं महत्त्व आपण पाहिलं. आता याच्याही पुढे जाऊन एका अशा कायद्याबद्दल बोलूया ज्याने खरं तर संपूर्ण रिअल इस्टेट क्षेत्राचा चेहरामोहराच बदलून टाकला. तो कायदा म्हणजे रेरा, RERA. आणि एजंट्ससाठी तर हा कायदा खऱ्या अर्थाने एक गेम चेंजर ठरला आहे. वर्ष होतं 2016. हे वर्ष भारतीय रिअल एस्टेटच्या इतिहासातलं एक मैलाचा दगड ठरलं. कारण याच वर्षी लागू झाला रिअल एस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ॲक्ट, म्हणजेच आपला रेरा कायदा. आणि ह्या एका कायद्याने या संपूर्ण क्षेत्रात पारदर्शकता आणि व्यावसायिकता आणली. रेरा कायद्याची सगळ्यात मोठी गोष्ट काय होती माहितीये? ह्या कायद्यानं पहिल्यांदाच रिअल एस्टेट एजंट ह्या भूमिकेला एक औपचारिक कायदेशीर ओळख दिली. म्हणजे ह्या व्याख्येमुळे एजंटला एक कायदेशीर दर्जा मिळाला. त्यांच्या कामाला, त्यांच्या अधिकारांना एक भक्कम आधार मिळाला. आता एक प्रश्न येतो की रेराने कमिशनचा दर ठरवला आहे का? तर नाही. रेरा कायद्यात असा कोणताही निश्चित दर दिलेला नाही. पण तरीही आपल्या भारतीय रिअल एस्टेट मार्केटमध्ये 2% कमिशन ही एक रूढ आणि सर्वमान्य व्यावसायिक प्रथा बनली आहे. आणि ही आकडेवारी बघा, किती मोठी आहे ही इंडस्ट्री. आज भारतात तब्बल 50,000पेक्षा जास्त एजंट्स रेरा अंतर्गत नोंदणीकृत आहेत. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे यातले जवळजवळ निम्मे म्हणजे 25,000 एजंट्स हे फक्त आपल्या महाराष्ट्रातले आहेत. यावरून या व्यवसायाचं महत्त्व आणि व्याप्ती आपल्या लक्षात येते. बरं, मग एकदा नोंदणी झाली की एका रजिस्टर्ड एजंटची कर्तव्य काय असतात? रेरा कायद्याच्या कलम 9 आणि 10 मध्ये ह्याबद्दल अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. चला तेच आता पाहूया. रेराचा पहिला आणि सगळ्यात कडक नियम तो म्हणजे नोंदणी अनिवार्य आहे. कुठलाही एजंट
जोपर्यंत तो स्वतः रेरामध्ये रजिस्टर्ड होत नाही तोपर्यंत तो कोणत्याही रजिस्टर्ड प्रोजेक्टमधल्या प्रॉपर्टीची विक्री किंवा खरेदीमध्ये मदत करू शकत नाही. सोपी गोष्ट, आधी रजिस्ट्रेशन मग व्यवसाय. ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. आता बघूया कलम 10. यात एका एजंटने व्यावसायिक म्हणून कसं वागायला हवं याचा जणू काही आराखडाच दिला आहे. म्हणजे फक्त रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट्सवरच काम करायचं, आपले हिशोब आणि रेकॉर्ड्स व्यवस्थित ठेवायचे, ग्राहकांची कोणत्याही प्रकारे फसवणूक किंवा दिशाभूल करायची नाही आणि त्यांना सगळी खरी माहिती आणि कागदपत्र वेळेवर उपलब्ध करून द्यायची. ही सगळी एका व्यावसायिक एजंटची मुख्य कर्तव्य आहेत. आणि विचार करा, जर हे नियम पाळले नाहीत तर काय? तर त्यासाठी आहे कलम 62, ज्यात खूप कडक दंडाची तरतूद आहे. दररोज 10,000 रुपयांचा दंड, आणि हा दंड वाढत जाऊन प्रॉपर्टीच्या एकूण किमतीच्या 5% पोहोचू शकतो. विचार करा, किती मोठी रक्कम आहे ही. यावरूनच लक्षात येतं की हे नियम किती गांभीर्याने घ्यायचे आहेत. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की ही कायदेशीर साधनं एका एजंटला कसं एका अनौपचारिक ब्रोकरमधून एका संरक्षित व्यावसायिक बनवतात. हे कायदे फक्त संरक्षणच देत नाहीत, तर या व्यवसायाला एक नवी ओळख, एक नवी प्रतिष्ठा मिळवून देतात. थोडक्यात या संपूर्ण चर्चेचा सार काय? तर 3 महत्त्वाचे आधारस्तंभ. आपलं करिअर सुरक्षित करण्यासाठी हे 3 मुद्दे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. 1. प्रत्येक गोष्ट लेखी स्वरूपात म्हणजे करार करा. 2. रेरा कायद्यानुसार नोंदणी करा. आणि 3. एक व्यावसायिक म्हणून आपली कर्तव्य काय आहेत हे जाणून त्यांचं पालन करा. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न. कायद्याने व्यावसायिक बनण्याची संधी तर दिली आहे. आता निवड प्रत्येकाने स्वतः करायची आहे की फक्त एक मध्यस्थ किंवा ब्रोकर म्हणूनच राहायचं, की या संधीचा फायदा घेऊन एक प्रतिष्ठित, कायदेशीररित्या संरक्षित आणि व्यावसायिक रिअल इस्टेट सल्लागार म्हणून स्वतःची नवी ओळख निर्माण करायची.